आपलं लग्न झालं 28 फेब्रुवारी 2017ला आणि त्याच्यावर 8-10 दिवसांनी आपण पुण्यामध्ये गेलो सुखसागरमध्ये. तर तिथं आपण राहत होतो, मजेत राहत होतो. तू पाणीपुरी खायला चला म्हणली की मी लगेच तुला पाणीपुरी खायला न्यायचो. कुठं वडापाव खायला चला म्हणलं की तिकडे न्यायचो. तू म्हणायची चला सिंहगडला जाऊन येऊ, तर मी तुला घेऊन सिंहगडला फिरायला न्यायचो. तू म्हणायची सारसबागेत जाऊ, चला जाऊन येऊ, चला सर्पोद्यानला फिरून येऊ. तू म्हणीन तसं मी ऐकायचो. तर तुझ्या घरची रोज आपल्या घरी यायची, ताहेरी फाट्यावर राहायला होते तुझ्या घरची, आणि रोज आपल्या इथं सुखसागरला तिथं आपल्या घरी यायचे रोज दिसाड. आणि ह्याच पाणीपुरी खाल्या वाचून मला भांडायचे, हे रोहिणीला पाणीपुरीच का चारली, कुठं वडापावच का चारला, सिंहगडला रोहिणीला फिरायलाच का नेलं, आणि त्या सारसबागेत फिरायलाच का नेलं, सर्पोद्यानला फिरायला का नेलं. आता समजा मी मार्केट यार्डमध्ये मी कामाला होता, माझा भाऊन मी, तर तुला मी 4 वाजता 5 वाजता मार्केटमधून घरी आलो ना, तरी तुझ्या बहिणीला ती बघवत नसायचं. तुला पाणीपुरी चारलेली तुझ्या बहिणीला बघवत नसायचं. तुला फिरायला सिंहगडला, सारसबागला, सर्पोद्यानला ही फिरायला नेलेलं तुझ्या बहिणीला बघवत नसायचं. मग ह्या गोष्टी तुझी बहीण तुझ्या आईवडिलांना फोन करून सांगायची की रोहिणी आणि भाऊजी पाणीपुरी खायला गेले, रोहिणी आणि भाऊजी सिंहगडला फिरायला गेले, रोहिणी आणि भाऊजी इकडं गेले तिकडं गेले. म्हणजे तिला ती आपलं सुख बघवतच नव्हतं तुझ्या बहिणीला, आणि ह्या गोष्टी करून ती भांडणं लावायची. मग मी 4-5 वाजता मार्केटहून घरी आलो तर तुझी बहीण की तिच्या आईवडिलांना फोन करून सांगायची भाऊजी रोज 4-5 वाजता घरी येत येतं मार्केटहून, आणि भागवत येत नाही घरी, पर 8 वाजता घरी येतो मार्केटवरून. तर आमचं ते आधी ठरलं होतं, मी एवढ्या उशिरापर्यंत मार्केटमध्ये थांबणार नाही. मी 4-5 वाजता आपलं रोजच्या पहिल्या आपण लग्नाच्या आधी जसं मी काम करत होतो, जसं आपलं काम चालू होतं, तसं मी 4-5 वाजता माघारी येईन म्हणलं संध्याकाळी. ते म्हणलं हा चालतंय. मग असं सगळं बोलून आमचं झालेलं होतं. पण तुझ्या बहिणीला ही खपत नसायचं. तिला वाटायचं रोहिणीची कसं काय एवढी मजा, रोहिणीचा नवरा घरी येतोय 4-5 वाजताचा आणि आपला नवरा 8-9 वाजता येतोय फार उशिरा. मग ही तिला बघवत नसायचं. मग ती भांडणं लावून द्यायची तुझ्या घरच्यांना. मग तुझ्या घरची मला भांडायचे, तुम्ही कसं काय 4-5 वाजताच मार्केटून माघारी येतात, तुम्ही का उशिरापर्यंत थांबत नाही. तर आता तुझ्या घरच्यांनी ह्या आपल्या पाणीपुरी खाण्याच्या, मार्केटून मी घरी येण्याच्या गोष्टीत, किंवा तुला कुठं फिरायला नेण्याच्या गोष्टीत, ह्या गोष्टीत दखल देऊन विनाकारण भांडणं काढायचा काहीच संबंध नव्हता. ह्यांनी उलट म्हणायला पाहिजे होतं आमच्या पुरीला चांगलं सांभाळतोय ना, समजून द्या, उलटं बरं आहे. पण त्यांनी ह्या गोष्टी त्यांना कधीच घेणं देणं नसायचं. ती उलट आपल्यात कायम भांडणं लावून द्यायचा प्रयत्न करायला बघायची. तुला सांगायची तुझी आई बघ, तुझी बहीण तुझी दिदी बघ, म्हणाली बघ कशी भागवतला महागारी बोलती, कशी दमात ठेवती, कशी मुठीत ठेवती, कशी त्याला नाचवती या. आणि तू का बापूला तसं नाचवीत नाही का? त्या बापूला दमात ठेवू, बापूला मुठीत ठेवू, त्या आपल्या तुझ्या बहिणीसारखी वाघ. तुला कळा ना काय? तू म्हणायची माझा नवरा मला काय बोलतच नाही, तर मी कशाला त्याला महागारी बोलून, कशाला त्याला मुठीत ठेवू, दमात ठेवू, माझा नवरा माझं सगळं ऐकतोय. तू असं त्यांना म्हणायची. पण आणि तुझी आई म्हणायची अगं काय सारखी सारखी नवऱ्याला चिकाटती, नवरा 5 मिनिटापुरता असतो, आणि सासू कुत्र्याच्या पुढची असती, अगं नवरा म्हणजे कुत्रा असतं, हे असं तुझी आई शिकवायची. आणि परत परत हळूहळू ह्यांना मी जास्त तुला चांगलं सांभाळतो ही लक्षात आलं का, ह्यांनी तुझ्या आईने काय म्हणायला सुरू केलं, ह्याला एकदा बाहुड्यासारखं हाणाय पाहिजे. म्हणजे बाहुड्या कोण? हिजा तुझ्या बहिणीचा नवरा, तुझ्या थोरल्या बहिणीचा नवरा. तर त्याच्याबरोबर ह्यांनी कधी केली ती 2010-11 मध्ये कधीतरी हाणामारी केली ती. आणि तुम्हाला सांगितलं की ती वर्षभर त्यांनी त्या ताईडला नांदून दिलं नाही, आणि वर्षभराने परत मग त्या बाहुड्याकडे नांदाय पाठवली, आणि बाहुड्यापासून बाहुड्याला हाणामारी करून ताईडला आणली होती, महाराज ठेवली होती वर्षभर, ही तुम्हाला सांगितलेलं. आणि ह्या अशाच गोष्टीसाठी मी म्हणायचो तुझी आईन वडील आणि तुझी बहीण आपल्या संसाराचं वाटोळं करते, ह्यांच्या जास्त नादी लागू नग. माझ्याकडून काही जर त्रास झाला ना तर मला बोल, आणि तुझ्याकडून काही हुकचूक झाली तरी मी तुला काहीच बोलणार नाही, फक्त तू ह्यांचं ऐकून मला काही महागारी बोलू नका. पण पुढच्या काळात पंचमीच्या वेळेस बी तुला मी माहेराला पाठवलं, आणि मी अगोदर मार्केट सोडलं आणि गावाकडं आलो. गावाकडं 5-6 महिने 2-3 महिने राहिलो, आणि लग्न झालेलं असताना 6-7 महिने झाल्यावर पंचमी आली. तर पंचमीला मी तुला पाठवत नव्हतो, तुला म्हणलं तुला जायचं आहे माहेराला तर जा. पण त्यांनी जर अडवून धरलं किंवा लावणार नाही, पाठवणार नाही असं म्हणले, तर तुझ्या मनाने तुला महागारी माझ्याकडे यावं लागेल, किंवा तिथं स्वारगेटला यावं लागेल. तर तू म्हणली हा मी जाते, मला जर त्यांनी काय अडवलं काय केलं तर मी माझ्या मनाने येईन म्हणली. तर मी तुला पाठवलं, आणि तिथं तुझ्या माहेरात असताना मी तुला फोनवर बोलायचो की तू ही कर, तुझ्यासोबत मी
फोनवर बोलायचो की काय चाललंय, बरं आहे का, मला करमत नाही कुठं काय, असं मी तुला तुझ्यासोबत गप्पा मारायचो. आता लग्न होऊन 6च महिने झालेलं, मी तुझ्याबरोबर तासभर 2 तास गप्पा मारायचा अशा फोनवर. तर तुझ्या बहिणीने काय केलं, तुझ्या कानाचा फोन हिसकून घेतला आणि मला म्हणती, भाऊजी तुम्ही किती बी रोहिणीला फोन करा, किती फोनवर बोला, हिला नांदाय पाठवायची का नाही ती माझ्याच हातात आहे. मग असं बोलल्यावर कुणाला राग येणार नाही? मग अशी तुझी बहीण आपल्या संसारामध्ये लुडबुड करून आपल्या संसार आपल्यामध्ये अंत पाडायचा प्रयत्न करायची, आपला संसार मोडायला बघायची. तरी मी तिच्या संसारात कधीच लुडबुड केली नाही, कधीच तिच्यासोबत भांडणं काढलं नाही. तर त्यांचं ती कसं करायचं आपल्याला काय घेणं देणं नाही. माझ्या चटणी भाकरीमध्ये मी खुश आहे असं मी मजेत राहायचो मी तरी पण. आणि त्यावेळेस तुला नाही पाठवलं, आबा तुला, आमचा आबा, आपला आबा, माझं वडील तुला आणायला आलं तिथं धायरी फाट्या तिथं तू माहेरात असताना. तर तुझं वडील म्हणलं, आमदार आणा तर खासदार आणा, आम्ही पाठवणारच नाही, आणि तुम्हाला भेटायचं असलं तिला भेटून जावा, आम्ही तिला काय पाठवणार नाही, काहीच नाही, आणि खाली करू आणि दुसरा नवरा करून देऊ. मग तुझ्या घरची जर असं बोलत असते तर कोणत्या नवऱ्याला राग येणार नाही? बरं, लग्न होऊन 6 महिने झालं तर आपली भांडणं नाही, काय नाही, किरकिर नाही, काय नाही, तरी तुझ्या घरची अशी बोलायची. मग तुझ्या घरच्यांसोबत बोलू तरी वाटन का, बघू तरी वाटन का, तुझ्या घरच्यांकडे बघू तरी वाटन का? मग अशी तुझ्या घरची विनाकारण त्रास द्यायची, विनाकारण काहीतरी चुकीचं वागायची, म्हणून त्यांचं माझं कधी पटत नसायचं. आणि तिथून पुढं आपण गावाकडे राहिलो. आणि परत तू लग्न झाल्यावर 2 वर्षांनी, म्हणजे आपली समीक्षा 2 वर्षाची होती, आणि त्याच्या अगोदर एकदा तुझी बहीण तिथं न्यायला आली. नाही, आपण एकदा आंबेडकर नगरमध्ये लग्न झाल्यावर 1.5 वर्षाने आंबेडकर नगरमध्ये राहत होतो पुण्यातच. तर तिथं असताना समीक्षा 6 महिन्याची होती, आपली मुलगी 6 महिन्याची होती. त्यावेळेस तुझे आईवडील तिथं आले आणि तुला फारा घरातल्या घरात ओढायला लागले. म्हणले आमची पोरगी नांदवायची नाही, आम्हाला घेऊन जायची या, आणि माझ्यासोबत मारहाण केली, तुझ्यासोबत मारहाण केली, आणि काही चूक नव्हती, काहीच नव्हती. आणि तुझी आई तुला म्हणती, का गं तुझं लग्न झालं म्हणून उलाटली होय आमच्यावर, थांब तुला रंडकीच करते, मग तर येचीन का नाही आमच्याकडं, असं तुझी आई म्हणली. आणि म्हणली या तुम्ही इथं घराच्या बाहेर, मग तुमच्याकडे बघतेच, असं म्हणली, तुझी आई निघून गेली. आणि ह्या पण गोष्टीला तुझी बहीणच कारण होती. कारण तिला मी काय ना काय बोललेलं, कुठं काय झालं, लगेच ती किरकोळ गोष्टीहून कारण काढायची, चुका काढायची, आणि तुझ्या घरच्यांना सांगायची की असं भाऊजी म्हणला, तसं भाऊजी म्हणला, आणि अशी भांडण लावून द्यायची. पहिल्यापासून तिने ही कांड केलेलं आहे काय ना काय. आणि एक दिवशी त्याच आधी तुझं मामा आलं तर घरी, तुला म्हणलं फोन करीत जा आम्हाला, ही करीत जा, ती करीत जा, आणि माझ्याकडे असं बोट करून म्हणलं, जर रोहिणीने फोन नाही केला तर तू फोन करायचा. मी म्हणलं असं दमदाटी जर करीत असताना तुम्ही, तर मी फोन करणार नाही म्हणलं, तिला बी करून देणार नाही. तुम्ही अशी दमदाटी काय कशामुळे करता म्हणलं विनाकारण. तर तुझं लगेच मामा तटकून उठलं की मला म्हणते, हिला सुई जरी टुचली ना तर तुला फाशीच देईन. अगं आपली त्यावेळेस भांडणच नाही, वाद नाही, काय नाही, आपली समीक्षा 6 महिन्याची. आणि त्यावेळेस असं चुकीचं बोलल्यावर कुणाला राग येणार नाही? मी जर असं तुझी चूक नसताना तुला त्रास दिला असता किंवा तुला भांडला असतो तर तुझ्या घरच्याला राग आला असता का नसता? मग मलाच उलट बायकांना सासरवास असतो सासू सासऱ्यांचा, पण इथं जावायला सासरवास होता सासऱ्यांचा, तुझ्या आईवडिलांचा. हे त्रास मला सुखसागरपासनं त्या पंचमीच्या वेळेस पण तेच झालं, आंबेडकर नगरमध्ये तेच झालं. परत 2 वर्षांनी आपली समीक्षा 2 वर्षात झालती. त्यावेळेस तुझी बहीण आपल्या इथं आली, इथं वाडीला, आणि तिच्या पोराचं बारसं का असं घालायचं म्हणून आली, आणि तुला नादवून तिने म्हणली चल काष्टीला म्हणून. तर तू मला म्हणली हा मी जाऊ का 2-4 दिवस काष्टीला? तर मी म्हणलं जा, आणि मी लावलं तुला काष्टीला. तर रस्त्यात जाताना मला खोटं काय इथं पावाचले, तिथं पावाचले, उशीर झाला होता, संध्याकाळच्या 6-7 वाजल्या होत्या तिथं काष्टीमध्ये पोहोचायला. तर तुम्हाला खोटं बोलत गेली म्हणून मला राग आला. मी तुला काहीतरी बोललो की लगेच त्यांनी तुला सांगितलं, अगं तुझा नवरा तुला इतकं बोलतो, इतकं ही होतो, ती होतो, कशाला त्याचं ऐकती काय असं त्यांनी सांगितलं असेल. मग दुसऱ्या दिवशी मी आल्याच्या नंतरनं तू मला म्हणली की मी आता येणारच नाही, मी आता कधीच येणार नाही. मग त्याच्यावर भागवतपाशी तुम्ही फोनवर बोलला, तर तू बोलली फोनवर भागवतसोबत की म्हणली पुण्याला गेलं तरच नांदा येणार, मी तशी येणारच नाही. मग भागवत म्हणला आधी वहिनी असं बोलत नव्हते, आता कसं काय वहिनी असं बोलायला लागल्या तुझ्या घरच्यांना? भागवत म्हणला. तर तुझ्या घरची माणसं भागवतला म्हणली आता ती हुशार झाली या. मग अशी नवऱ्याला महागारी बोलाय, उलटं बोलाय, चुकीचं बोलाय, दमात ठेवायला हुशार का? म्हणजे भांडणं होते ना असं वागली म्हणजे हुशार झाली.
आता असं बोलल्यावर इसकाटा होणार आहे का संसार चांगला चालणार आहे? हा, मग ही तुझ्या घरच्यांच्या पहिल्यापासून खोडी होत्या. आमच्या पुरी वाघी नाही तर नवऱ्या सोबत उलट बोलतेत, महागारी बोलतेत, नवऱ्याला नाचिवतेत. संसार सुखाने करायचा असतो का नवरा नाचून वाघीने बनायचं असतं? मग हे असं करणारे, असे शिकवणारे त्यांच्या घरामध्ये, सगळ्यांच्या घरामध्ये अशा बाया जर अशा चुकीचं वागून जर वाघीन वाटत असत्या तर सगळ्याचं संसार मोडला असतं. पण अशी उलट्या काळजाची लोक आहेत तुझी, मयादया नसणारी, की नवऱ्यासोबत कसं चुकीचं वागायचं आणि कसा तालाव नाचवायचा हे पद्धत. आणि इथून पुढच्या काळात त्यांनी तिथून पुढे शिकवा शिकवी, ह्या वाडीतल्यांनी तुला फुगवा फुगवी, कान भरलं तुझं, तुला चुकीचं वागायला सांगितलं, माझा अपमान करायला सांगितलं, माझ्यासोबत भांडणं काढायला सांगितली, ह्याच्यापाशी कशाला राहती, ह्याच्यापाशी कशाला नांदती, आंधळाच आहे, काळाच आहे, ह्याच्यापेक्षा चांगला भेटला असता, ह्यांना जमीनच कमी आहे, ह्यांच्यापाशी पैसा जास्त नाही, हे असं शिकवून फुगून तुला माहेरी आपली थोडीफार किरकिर झाली की तुला माहेराला पाठवायची. आणि तू असं 2-4 वेळा जाऊन सुकली माहेरला जायला की लोक तुला जास्त शिकवायला लागली, फुगवायला लागली, कशाला ह्याच्यापाशी नांदती असं म्हणून. आणि त्यांनी इथून पुढं आपल्या लेकरा बाळांसुद्धा विचार केला ना की ह्यांचा संसार कशाला आपण मोडावा. तुझ्या घरच्यांनी तीच केलं आणि इथल्या वाडीतल्यांनी तीच केलं. ह्यांनी आपलं वाटोळं करण्यासाठी तुला चुकीचं वागाय सांगायचे, माझ्यासोबत भांडाय सांगायचे, पण तुझ्याही कधीच लक्षात नाही आलं. आपली शेवटपर्यंत भांडणं वाढत वाढत गेली. त्या डिलिव्हरीच्या वेळेस मागच्या तुम्हाला म्हणली मी घरी डिलिव्हरी करणार, मी सोनोग्राफी करणार नाही. माझी आई म्हणायची तुला चल गावाकड, मी तुझी डिलिव्हरी करते, तुला दवाखान्यात ते सगळं बघते. तर तू माझ्या आईला म्हणली नाही नाही मी नाही येणार गावाकडे, मी इथं पुण्यात घरीच डिलिव्हरी करणार. मी म्हणायचो लेकराचा जीव जाईन, तुझा जीव जाईन, काय होईन. तू म्हणायची काय नाही होणार, कुणाच्या पण डिलिव्हऱ्या घरीच होतेत की. तर तर मी तुला म्हणलो जर लेकराचा जीव गेला तर बघ बरं का. तर तुम्हाला काय म्हणली, हा लेकराचा जीव गेला ना मला हाना मारा काही करा. आणि मग त्याच्यावर महिन्याभरामध्ये डिलिव्हरी झाली, मला सांगितलं नाही पोटात दुखतंय म्हणून, कळा आलेत म्हणून, आणि घरी डिलिव्हरी केली आणि त्या लेकराचा जीव गेला. आणि नंतर 10-12 दिवसांनी ती 20-25 दिवसांनी मी तुझ्यासोबत भांडणं केली की बघ तुझ्या ह्या चुकीच्या वागण्यामुळं, तो माझं नाही ऐकल्यामुळे लेकराचा जीव गेला. आणि मी तुझ्यासोबत चुकीचं वागलो, भांडणं केली की लगेच तू तुझ्या माहेरात निघून गेली. मग तुला जर हे असं म्हणायचं होतं की लेकराचा जीव गेला तर हाना मारा काही करा, मग भांडणं झाल्यावर तू का मग माहेरात निघून गेली? तुला असं का वाटलं नाही की आपण ह्याचं ऐकलं असतं, आपण आपल्या नवऱ्याचं ऐकलं असतं तर लेकराचा जीव गेला नसता, आपली कोणी चूक झाली नसती, असं तुला वाटलं नाही? आणि हे तुझं लोकांनी आधीच कान भरलं होतं की नवऱ्याचं काहीच ऐकायचं नाही. मग तुला एवढं पण कळा ना की डिलिव्हरीच्या टायमाला तरी कमीत कमी नवऱ्याचं ऐकाय पाहिजे. आता लोकांनी सांगितलं कसं पण वाग, नवऱ्याचं काहीच ऐकू नका, मग काहीच ऐकायचं नाही का? जेवायसाठी पण रुसायचं का? हा, कुठल्याही गोष्टीवर रुसून फुगून बसायचं का? डिलिव्हरी करायची, डिलिव्हरीला जवळ जवळ आलंय आणि त्यावेळेस रुसून बसायचं किंवा घरी डिलिव्हरी मुद्दाम करायची का? असं लेकराचा जीव घ्यायचा का? आणि मग तिथून पुढे मी तुझ्यासोबत चुकीचं वागलो, वाईट वागलो, तुला त्रास दिला, तुला कसल्या पण शिव्या दिल्या, तुला घाण घाण बोललो, म्हणजे ह्या गोष्टीचं तुला तुझ्या घरच्यांना सांगायला जमलं लगेच. तू तुझ्या घरच्यांना सांगते की माझा नवरा माझ्यासोबत वाईट वागला, चुकीचं बोलला की झाला. तर मी तुझ्यासोबत चुकीचं वागलोच नसतो, चुकीचं बोललोच नसतो, तुला वाईट घाण बोललोच नसतो. तू जर लेकराचा असा घरी डिलिव्हरी करून जीव घेतला नसताना मी तुझ्यासोबत वाईट काय बोललोच नसतो ना. पण ही तू लोकांचं शिकविल्यामुळं तू असं चुकीचं वागली आणि त्या लेकराचा जीव गेला. आणि आता तू तुझ्या घरच्यांना सांगून की माझ्यावर तुझी माणसं माझ्या अंगावर घालती किंवा माझ्यासोबत चुकीचं वागायला सांगते तुझ्या घरच्यांना की बघा माझा नवरा मला त्रास देतोय, मला माझ्या नवऱ्याने अशा शिव्या दिल्या, असं वाईट बोलला, असा माझा अपमान केला, इतकं घाण बोलला ही. मग असं तुझ्या घरच्यांना सांगताना तुझ्या ध्यानात यायला पाहिजे की आपण पण तशी चूक केली या, पण तुला कशाला तसं वाटणार आहे? तुला उलटी तुझ्या घरची म्हणजे तर तुझं काहीच नाही चुकलं. उलट तुझ्या घरातली काय माणसं म्हणली झुराळ मेलं म्हणून काय झालं, आता ती माझं लेकरू मरलं म्हणून झुराळ मेलं. तुमच्याच घरातलं जर असं एखादं मेलं असतं तर समजा तुला आणि तुझ्या घरातल्या माणसांना मी जर असं बोललो असतो झुराळ मेलं म्हणून काय झालं, तर तुझ्या घरच्यांना राग नसता का आला असता ना. मग तसा मला राग येणारच ना माझ्या लेकराबद्दल बोलल्यावर. म्हणजे तुझ्या घरातली सगळी माणसं म्हणजे सोन्याची किंमत आणि आमची म्हणजे कचऱ्याची किंमत का आमच्या लेकरा बाळाची? मग ही तुझ्या घरच्यांची मयादया नसणारी तुमच्या घरच्यांची अशी वृत्ती, असं त्यांचं वागणं, त्यामुळं आपलं कधी त्यांच्याशी पटलं आणि कधी काहीच नाही. आणि आता शेवटपर्यंत तू तुझ्या घरच्यांना साथ दिली, असं चुकीचं तुझ्या चुकीच्या वागण्याला तुझ्या घरची सपोर्ट करते. तर
हा तुझी काहीच चूक नाही, मध्ये चुकलं तरी म्हणतात काहीच चूक नाही, तुझ्याच नवऱ्याची चूक आहे, तुझ्याच नवऱ्यात चुकत आहे, तुझाच नवरा वाईट वागला, तुझाच नवरा चुकीचा वागला, तुझ्या नवऱ्याने असं वागायचं नव्हतं. आणि आता तुझा फुगिलं म्हणून तुला तुझ्या घरची माणसं चांगली वाटायला लागली, कारण तुला त्यांनी साथ दिली तुझ्या चुकीच्या वागण्याला. आणि त्यामुळं मला तुम्ही सगळ्यांनी 10-12 जणांनी मिळून मला एकट्याला चुकीत काढलं. कारण काय, तुला आता पटवून दिलं ना ह्याची काय गरज आहे, तुला आंधळाच आहे काळाच आहे, ह्याच्या वाचून तुझं काय नडतंय, तू आपली लेकरं सांभाळ, नाही तर आम्ही तुझी लेकरं सांभाळू, तू आपलं काम करीत जा ही ती. आणि असं माझ्यासोबत जसं लेकराचा जीव गेला आणि त्याच्यासोबत डाव टाकून त्या लेकराचा जीव घेतला, तसंच माझ्यासोबत घात केला. आणि असं घात करणाऱ्या माणसांपासून सावध होण्यासाठी किंवा आपला जीव वाचवण्यासाठी मी तुला 9 वर्षापासून प्रयत्न करीत राहिलो. तुला घेऊन मी गावाकडे राहिलो, इकडं राहा तिकडं राहा ही पळापळ करीत राहिलो कायम. पण तुला ह्या गोष्टीची कधीच जाण वाटली नाही किंवा ह्याची जाणीव कधी तुला झाली नाही की आपला नवरा खरंच संसार वाचवण्यासाठी किती धडपड करतोय, आपल्याला किती तळमळीने सांगतोय की ह्या लोकांचं ऐकून ग आपली भांडणं लावते. अगं ज्यावेळेस आपली भांडणं नव्हती त्यावेळेस मी चांगलाच होतो ना. ज्यावेळेस ह्यांनी तुला चुकीचं वागा सांगितलं माझ्यासोबत जा, आणि त्यावेळेस तू माझ्यासोबत चुकीचं वागली म्हणून तर आपली भांडणं झाली. तू जर हे चुका केल्या नसत्या त्यांचं ऐकून तर मी तुझ्यासोबत चुकीचं वागायचा काही संबंधच नाही ना. आपल्या स्वतःच्या हाताने स्वतःच्या पायावर दगड हाणून घेऊ कुणालाच वाटत नसतं, आपला संसार मोडून टाकावा असं कुणाच वाटत नसतं. आणि सगळ्यात जास्त महत्त्वाचं अख्ख्या भारतामध्ये काय जगातच मला सगळ्यात जास्त माझ्या संसाराची किंमत वाटायची. कारण मला लग्न होण्यासाठी अडचणी यायच्या ना, म्हणून मी खूप धडपड केलेली होती त्यावेळेस. आणि झालंय म्हणून मी तुला खूप जपायचो, तुझी काळजी घ्यायचो. आणि हीच काळजी घेतलेलं तुझ्या घरच्यांना बघवत नसायचं. ह्यांना वाटायचं ही आंधळा असून एवढी काळजी का घेतं, हिला काय एवढं जपितं, हिला काय एवढं सुखात सांभाळतंय, ह्याने एवढं सुखात नाही सांभाळलं पाहिजे असं तुझ्या घरच्यांना वाटायचं. आणि शेवटी त्यांनी आपला इस्काटा करून टाकला. मित्रांनो, खूप वाईट लोक असतात. आपण किती चांगलं वागत असलं ना, बघा मी डोळ्याने आदू आहे, माझ्या डोळ्याला थोडा प्रॉब्लेम आहे लहानपणापासूनच. आणि लग्न जमवताना मला डोळ्यामुळे खूप अडचणी आल्या. कुठल्याच काय गोष्टीचं कमी नव्हतं, फक्त डोळ्यामुळं प्रॉब्लेम यायचा. आणि माझं आत्ता लग्न 10-12 मुली बघितल्या मी, त्यात मला अडचणी आल्यामुळं ज्यावेळेस ह्या माझ्या बायकोसोबत माझं लग्न झालं रोहिणीसोबत, त्यावेळेस मी तिची एवढी काळजी घ्यायचो की मी घेतलेली काळजी आणि मी तिला दिलेलं सुख ही तिच्या बहिणीला आणि आईला ह्यांना कधीच बघवत नव्हतं. लग्न झालं की 3 महिन्यामध्ये ह्यांनी माझ्या संसारामध्ये लुडबुड करायला सुरू केली. हिची आईबाप रोज आमच्या घरी यायची. आम्ही भावाभावानी ह्या 2 बहिणीसोबत लग्न केलेलं आहे. आणि हिची आईबाप दोघं घरी रोज यायची, आमच्या रोज दिसाआड रोज अशी यायची. आणि बारीक सारीक आपण जेवण केलं ना 8 वाजता, तर ते म्हणायचे 8 वाजता तुम्ही सगळ्याच्या आधी एकट्याने जेवण का केलं, तुम्ही 9-10 वाजता सगळ्यांसोबत जेवण का नाही केलं. म्हणजे कुठल्या पण गोष्टीत आपण दूध पिलं ना, तू दूधच का प्याला. आणि आता मला कसलंच व्यसन नाही, सुपारीचं नाही, कायच काय नाही. तर मी माझ्या भावासोबत थोडी किरकिर झाली होती म्हणून मी माझ्या मार्केटच्या कामावरून घरी राहिलो होतो. तर माझ्या बायकोचं वडील म्हणजे माझा सासरा मला म्हणायचं की एक वेळ दारू पिलं तरी चालन, पण काम केलं पाहिजे. आता काम तिथं का सुटलं होतं, माझी आणि माझ्या भावाची काही थोडीफार किरकिर झाली होती, त्यामुळे मी घरी थांबलो होतो. तर ह्यांनी म्हणाय काय सुरू केलं,